Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaokar, and you all are watching my YouTube channel Speak English with Bigay. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with Bigay. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and the topic name is what is the difference between yantra, mantra and tantra. Okay, and today's topic is very interesting and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay, and guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon, and you press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Then let's start today's topic. What is the difference between mantra, tantra, and yantra? Okay, but before this, we pray the greatest God, Lord Shiva, and the God of happiness, Lord Ganesha. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवची आणि या विश्वाचे रचयिता सर्वेसर्वा देवांचे हे देव महादेव आणि बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नांचा विनाश करणारा गणेश यांना वंदन करून आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नांचा विनाश करणारा गणेश आणि या सृष्टीचे रचयिता सर्वेसर्वा देवांचे हे देव महादेवजी यांना वंदन करून आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. वेलकम बॅक टू माय चॅनेल स्पीक इंग्लिश विथ बिके. And today's topic is what is the difference between tantra, mantra and yantra. Okay, and the video is very interesting and spiritual. That's why don't skip the video and watch full video. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तंत्र, मंत्र आणि यंत्र यामधला डिफरन्स म्हणजे फरक काय आहे हा याचा स्टडी करणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तंत्र, मंत्र आणि यंत्र याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. प्रथमतः आपण बघूया तंत्र म्हणजे काय. तंत्र म्हणजे तन अधिक त्र. तन अधिक त्र इज इक्वल टू तंत्र. म्हणजेच तन पर नियंत्रण रखना. तन म्हणजे आपलं शरीर. शरीरावर नियंत्रण रखण्याची जी साधना आहे त्याला तंत्र असे म्हणतात. जैसे साधना करके हम सिद्धियां प्राप्त करके हमारे तन पर नियंत्रण रख सकते हैं, उस प्रोसेस को हम तंत्र कहते हैं. जो भी हम पूजा करते हैं, साधना करते हैं, उपवास करते हैं, जैसे कि गणपति जी को दुर्वा अर्पित करना, भोलेनाथ जी को जल अर्पण करना, भोलेनाथ जी को एक लोटा जल और दुग्धाभिषेक दूध दूध का अभिषेक करना और महादेव जी के पिंडी पर
धतूरे का फूल, धतूरे का फल अर्पित करना, ये जो विधियाँ है, इस विधि को तंत्र कहते हैं। और ये सब तंत्र साधना करके हम जो भी ब्रह्मांड की, देवताओं की शक्तियाँ है, आशीर्वाद है, आशीष है, हम प्राप्त करके हमारे तन यानी शरीर को नियंत्रित करके हमारे जो दुःख है, कष्ट है, उसको दूर करके हमारे जो सुख, चैन, अमन है, वो प्राप्त कर सकते हैं. उसे तंत्र कहते हैं. तर मित्रांनो, आपण या प्रकारच्या ज्या विधी आहेत, जसे की गणपतीला दुर्वा वाहणे किंवा जलाभिषेक, एक लोटा जलाभिषेक ह्याला महादेवाच्या पिंडीवर करणे किंवा महादेवाच्या पिंडीवर धतुरीचं फूल किंवा धोत्र्याचं फळ ठेवणे. तसेच गणेश उत्सव किंवा गणेश चतुर्थीला आपण जे दुर्वा वाहतो किंवा आगरडा वाहतो गणपतीला, म्हणजे मन लावून पूजाविधी करणे, ह्या सगळ्या ज्या त्या त्या देवतेला आवडणारी फुलं, फळं वाहणे आणि भक्तिभावानं, श्रद्धेनं, त्यांना आत्मीयतेनं पूजा करणे आणि आपल्याला त्यांच्यापासून आशीर्वाद किंवा सिद्ध्या प्राप्त करून घेणे, या क्रियेला तंत्र असे म्हणतात. आता यानंतर बघूया मंत्र म्हणजे काय. मंत्र म्हणजे जो नामस्मरण, जो भी वर्ड है, अक्षर है, वो बोल के हम मानसिक शांति और शुद्धि प्राप्त करते हैं. उस प्रोसेस को हम मंत्र कहते हैं. मंत्र यानी विशिष्ट ध्वनि तरंग निर्माण करना, वाइब्रेशन निर्माण करना. मीन्स अक्षर की जो ध्वनि रहती है, उसमें जो वाइब्रेशन होता है, लहरी आती है, लहरियाँ निर्माण होती है, वो लहरियाँ ब्रह्मांड में छोड़ के ब्रह्मांड की शक्ति, ब्रह्मांड का आशीष प्राप्त करना, इस प्रोसेस को मंत्र कहते हैं. म्हणजेच आपण विशिष्ट प्रकारचे अक्षरं, मंत्र म्हणून ते ब्रह्मांडामध्ये सोडून ब्रह्मांडाचे आशीर्वाद आपल्याकडे खेचून घेणे, ब्रह्मांडाची ताकद आपल्याकडे खेचून घेणे, या विधीला मंत्र असे म्हणतात. अनेक प्रकारचे मंत्र आहेत बघा. जसे बीज मंत्र असेल, वैदिक मंत्र असेल, आगम मंत्र असेल, तांत्रिक मंत्र असेल, नामस्मरण मंत्र असेल, ओम मंत्र असेल, सोहम मंत्र असेल किंवा शाबर मंत्र असेल, ओंकार मंत्र असेल. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे मंत्र म्हणून आपण त्या देवतांना किंवा देवतांची शक्ती प्राप्त करून जी घेतली जाते आपणाला आणि आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, अडचणी, प्रॉब्लेम्स घालून आपले जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्यासाठी याचा वापर केला जातो. याला मंत्र असे म्हणतात. परंतु मंत्र म्हणताना मंत्र आपण स्वतःहून असं कुठलाही मंत्र म्हटला तर ते फलित होत नाहीत. त्यासाठी आपल्याला गुरुमुखातून किंवा गुरूने दिलेला मंत्र आपण म्हटला तर त्याचा लवकर रिझल्ट येतो. किंवा मंत्र असे काही आहेत जे गुरुशिवाय घ्यायचे नसतात. ते गुरूंनाच दिले, सिद्ध करून दिल्यावर ते मंत्र आपण उच्चारून आपण आपल्या सिद्धी प्राप्त करू शकतो. जसे की साबर मंत्र असेल किंवा तांत्रिक मंत्र असेल, हे गुरुशिवाय घेता येत नाहीत. किंवा ओम ओंकार मंत्र असेल, ओम नावाचा मंत्र जो गुरुशिवाय घेता येत नाही, किंवा सोहम नावाचा. कारण जे एकदम ऋषीमुनी आहेत, सिद्ध लोक आहेत, त्यांनाच हा मंत्र म्हणण्याचा आदेश आहे. आपल्यातली पातळी, आपल्यातली जोपर्यंत आपण संसारिक जीवातनं विरक्त अवस्थेत किंवा भगवंताच्या जवळच्या अवस्थेत जात नाही, तोपर्यंत हा मंत्र आपल्याला फलित होत नाही किंवा म्हणू नये. कारण हा मंत्र गुरूंनीच आपली पात्रता बघून दिलेला असतो आणि त्यावेळेलाच तो फलित होतो. तर आपण जे बीज मंत्र आहेत, जसे की रीम, क्लीम, टम, टम, ठम, असे जे प्रकारचे मंत्र आहेत, तसे मंत्र किंवा सर्व सुखशांती प्राप्त करून देणारा ओम नमः शिवाय मंत्र असेल किंवा जय राम श्रीराम जय राम किंवा ओम नमो नारायण, अशा प्रकारचे बीजमंत्र म्हणून आपण आपल्या कार्यसिद्धी करू शकतो संसारिक लोक. तर हे आपल्याला कधीही कुठेही म्हणता येतात. परंतु जे गुरूने दिलेले मंत्र आहेत त्याची जपमाला हातात घेऊन आणि गुरु आदेशाशिवाय ते मंत्र म्हणायचे नसतात. जसे शाबर मंत्र. शाबर मंत्र हा
गुरु गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी दिलेला मंत्र आहे नवनाथांमधला. तर हा मंत्र गुरुमुखातूनच किंवा गुरूंनीच आपल्याला कानमंत्र म्हणजे अगदी गुपित म्हणजे कानालाच माहीत पाहिजे. कानाला म्हणजे आपण ऐकणाऱ्याचे 2 कान आणि गुरुचे 2 कान असे. ते जर षष्ठ कानाला माहीत झाला, तर तो आपल्याला बाधक ठरतो. षष्ठ कानक म्हणजे अगदी तिसऱ्याचे 2 कान धरले, तर षष्ठ कान होतात. तर ते आपल्याला बाधक होतो. तो गुपित मंत्र असतो. त्याला कानमंत्र म्हणतात. आणि मंत्र म्हणजे काय? तर ज्याचे मनन करून आपण आपल्या जीवनातील कष्ट, संकटे, सुख, समाधान, आनंद प्राप्त करून घेतो. त्या मंत्रांना त्या प्रोसेसला मंत्र असे म्हणतात. अ, मनतात त्रायती इति मंत्रा. मंत्र म्हणजे काय? मनतात त्रायत्री इति मंत्रा. म्हणजे मनात सतत चिंतन करणे, श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं. जे आपल्याला मंत्र दिलेले आहे, त्याचं मनामध्ये सारखं चिंतन करणे, अहोरात्र ध्यास करणे, त्या प्रोसेसलाच मंत्र असे म्हणतात. आणि यंत्र म्हणजे काय? तर यंत्र म्हणजे अधिक त्र म्हणजेच यंत्र. तर यंत्र हे देवी देवतांचे स्थान आहे. जसे की अनेक प्रकारचे यंत्र आहेत. श्रीयंत्र आपण पाहिलेलं आहे किंवा लक्ष्मी यंत्र पाहिलेलं आहे. आणि ही यंत्र शक्यतो आपण जे ताम्रपत्र असतं म्हणजे तांब्याचं किंवा पितळेचं ह्या धातूपासून बनवलेलं जे हे आहे असा पत्रा असतो त्याच्यावर ते कोरलेलं असतं किंवा सुवर्णपत्र असेल, चांदीचं असेल, यावर ते कोरलेले असतात अक्षरं. मंत्राचेच अक्षर असतात, पण त्यावर कोरवून कोरवून ते गुरूंनी ते सिद्ध केलेले असतात स्वतः आणि ते फक्त आपल्याला आणून ठेवायचं असतं. आपल्याला मंत्र मनाला मनन चिंतन करायला जर वेळ नसेल, तर आपण ते आणून आपल्या तिजोरीत, गल्ल्यात ते ठेवतो. तर अशा प्रकारच्यांना यंत्र असे म्हणतात. किंवा एखादा लहान मुलगा आजारी पडला किंवा कुणी पेशंट आहे, तर गुरूंनी किंवा त्या सिद्धप्राप्त लोकांनी ते सिद्ध करून एखाद्या कागदावर लिहून किंवा एखाद्या ताम्रपत्रात लिहून किंवा एखादी छोटी पेटी केल्यासारखं करून त्याच्या गळ्यात किंवा कमरेला बांधतात आणि त्या प्रकारच्या प्रोसेसला यंत्र असे म्हणतात. म्हणजेच यंत्र म्हणजेच वन ऑफ दी मेकॅनिझम एक प्रोसेस आहे, यांत्रिक प्रक्रिया आहे आणि यालाच यंत्र असे म्हणतात. मंत्र म्हणजे मन अधिक त्र म्हणजेच मनाची शांती और शुद्धी या या क्रियेला मंत्र म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंत्र, तंत्र आणि यंत्र पाहिलेले आहे. अशा प्रकारच्या जे सिद्धी आहेत, जे स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी म्हणजे कुणालाही न त्रास देता आपलं स्वतःचं कल्याण करण्यासाठी, आपल्या संसाराचं कल्याण करण्यासाठी, आपल्या देहाचं कल्याण करण्यासाठी या ईश्वराला किंवा देवी शक्तीला किंवा ब्रह्मांडीय शक्तीला खेचून घेण्याला जी ताकद आहे किंवा जी प्रोसेस आहे त्याला यंत्र, मंत्र आणि तंत्र असे म्हणतात. आणि एक चौथी विद्या आहे यातच यंत्र, तंत्र, मंत्र आणि काली जादू. तर ही काली जादू म्हणजे काय? तर ब्लॅक मॅजिक म्हणतात याला. तर काल्या जादूचा उद्देश हा कल्याण स्वतःचं करण्यासाठी किंवा याच्यासाठी नसतो, तर तो दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी ज्या प्रोसेस केल्या जातात त्याला काली जादू असे म्हणतात किंवा ब्लॅक मॅजिक असे म्हणतात. म्हणजेच यंत्र, तंत्र, मंत्र या अस्त्रांचा वापर करून एखाद्या दुश्मनाचा किंवा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी आपण जो त्या वापर केलेला असतो, तर त्या प्रोसेसला काळी जादू असे म्हणतात. जसे की चेटूक, भानामती, देवबंधन, कुलबंधन, सुखसमृद्धी बंधन इत्यादी प्रकारचे जारण-मारण प्रक्रिया ज्या केल्या जातात, तर अशा क्रियेला ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू असे म्हणतात. म्हणजेच तंत्र, मंत्र, यंत्र हे खरं तर मानवाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, सुख-समृद्धीसाठी आहेत किंवा स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी आहेत. परंतु याचा वापर जर आपण दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा वाईट हेतूने करत असू, तर ती सिद्ध्या न म्हणता ते त्याला ब्लॅक मॅजिक म्हटलं जातं किंवा त्यालाच काळी जादू असं म्हटलं जातं. आणि मग ते ऐन प्रकारे एखाद्याला त्रास देण्यासाठी या यंत्र, मंत्र, तंत्राचा वापर करून त्याला त्रास दिला जातो एखाद्याला, तर त्या क्रियेला काली जादू असे म्हणतात. ओके. तर
शक्यतो मंत्र, तंत्र आणि यंत्राचा वापर आपण आपल्या सुखसमृद्धीसाठी, आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या विकासासाठीच केला पाहिजे. आणि त्यावेळेलाच ब्रह्मांडसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो आणि त्या सिद्धी प्राप्त होतात. परंतु आपण जर त्याचा यंत्र, मंत्र, तंत्रचा वाईट हेतूनं जर वापर करत असू, तर ब्रह्मांडातील चांगल्या शक्ती किंवा देवी-देवता आपल्याला आशीर्वाद न देता जे वाईट शक्ती ब्रह्मांडामध्ये आहेत, त्या आपल्याला प्रसन्न होतात आणि मग त्या प्रकारचे फळ देतात आणि त्यालाच काली जादू असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मित्रांनो तंत्र, मंत्र आणि यंत्र आणि तसेच काली जादू यामधला जो फरक आहे, तो अभ्यासला आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल अँड इवन इफ देर इज एनी टाइप ऑफ डिफिकल्टी, एनी टाइप ऑफ conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. And if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu, Jai Shiva. तर मित्रांनो, जाता जाता आपण तंत्र किंवा मंत्र किंवा यंत्र याचा जर वापर आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी जर करत असू, तर तो परमेश्वराचीच एक उपासनेचा प्रकार आहे आणि कुणीही कसल्याही प्रकारे त्याचा वाईट प्रकारे जर गैरवापर करत असेल, तर त्याला काली जादू म्हणतात आणि काली जादू करणं म्हणजे अतिशय पापदायक आहे आणि ते नंतर आपल्याकडंच बुमरँग होऊन येत असतं. म्हणून अशा प्रकारचं काली जादू करू नये. आता बघा, कुठलीही गोष्टीला नाण्याला जसं 2 बाजू असतात. जसं की विज्ञान आपल्याला शाप पण आहे आणि वरदान पण आहे. वरदान कशासाठी, तर आपण विज्ञानाच्या जोर लाईट, वीज, अनेक सुखसोयी, वाहने इकडं तिकडं नेणे, कॉम्प्युटर चालवणे, शैक्षणिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सगळ्याच क्षेत्रात विज्ञानाचा वापर करतो. हा चांगला प्रकार केला तर ते ब्लेसिंग ठरतं. आणि परंतु आपण जर याचा बॉम्ब बॉम्ब बनवण्यासाठी आणि मग तो बॉम्ब कुठेतरी टाकून देश पूर्ण भस्म करण्यासाठी जर वापर करत असू, तर ती एक प्रकारची काळी जादूच होते, नाही का? तसेच तंत्र, मंत्र, यंत्र हे सिद्धी ह्या कधी असतात, तर ज्यावेळेला आपण आपल्या किंवा स्वतःच्या किंवा इतरांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करतो, त्यावेळेला त्या सिद्धी ह्या ठरतात. आणि ज्यावेळेला आपण त्याचा दुरुपयोग करतो, वाईट उपयोग करतो, जारण-मारण म्हणजे लोकांना त्रास देण्यासाठी करतो, तर त्यावेळेला ती काली जादू होते आणि काळी जादू करणाऱ्याला नंतर यमयातना किंवा अनेक नरक यातना भोगायला लागतात. थोडे दिवस ते समोरच्याला त्रास होतो, ठीक आहे, परंतु त्यानंतर ते सगळं पाप आपल्याकडे बुमरँग घेऊन येतं. म्हणून तंत्र, मंत्र, यंत्राचा वापर कुठल्याही प्रकारच्या काळ्या जादूसाठी, जादू सोडण्यासाठी करू नये, असे ग्रंथात गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. ओके. I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.